इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे। जरांगेंना आमचं आधीपासूनच समर्थन आहे असं जलील म्हणतात। आताचं आंदोलन जरांगेंनी आता अखेरपर्यंत लढाई करावं अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। जरांगे साहेब जे आहे आम्ही सुरुवातीपासून त्यांचं समर्थन केलेलं आहे, आजही करणार आहे। आणि त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेत्यांवर विश्वास ठेवू नका। पीठ में खंजर कैसा भोंका जाता है, ये अगर दुनिया में अगर किसी को सीखना है तो भारतीय जनता पार्टी से सीखना चाहिए। अब का जो आंदोलन रहेगा वो आंदोलन जो है वो हिट आउट या गेट आउट रहेगा। अब बिल्कुल आखिरी लड़ाई बोल के अगर आप उतरेंगे तो ही आपको इसके अंदर कामयाबी मिलेगी। राज्यातील धरणांमध्ये 33% पाणीसाठा शिल्लक आहे। अल निनो प्रभावामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन आहे। राज्यात सर्वात कमी पाणीसाठा पुणे विभागात आहे। सर्वाधिक पाणीसाठा अमरावती विभागात आहे, जो अर्थातच 44.39% आहे। पुणे महापालिकेच्या 118 शाळा मुख्याध्यापकांविनाच आहेत। टीईटी अटीमुळे भरती रखडली आहे। शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम आहे। मुख्याध्यापक पदोन्नती करता टीईटी उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे। ओला, उबेर, रॅपिडो ॲप हटवण्याच्या आदेशाला स्थगिती आहे। प्ले स्टोअरवरून हटवण्याच्या आदेशाला स्थगिती आहे। अवघ्या 24 तासात सरकारची मवाळ भूमिका आहे। कायदेशीर पेचामुळे सरकारनं पाऊल मागे घेतल्याचं वृत्त आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।